हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मॅगी बोललं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मॅगी आवडते। तर आज आपण बनवणार आहे एक मॅगी मसाला। खूप छान टेस्ट लागते आणि खूप आवडीने सगळेच खातात आवडीने। तर मग चला बनवूया। तर मी इकडे लसूण थोडासा घेतला आहे आणि हिरवी मिरची 1-2। जर तिखट तुम्हाला जास्त पाहिजे तर त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इकडे मी 1-2च हिरवी मिरची घेतलेले आणि एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलाय। क्वांटिटी जेवढी आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कांदा पण इकडे आपण चांगला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये आपण लगेच टोमॅटो घालून घ्यायचं। मी जेव्हा यामध्ये टोमॅटो घातलं तर तेव्हा माझा तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे। तर त्यामुळे मी हे तुम्हाला ओरली सांगते। टोमॅटोही चांगलं थोडं नरम पडलं की यामध्ये मी घालून घेतले गाजर, तसंच हिरवा वाटाणा, तोही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आणि नंतर यामध्ये आपण घालणार आहे थोडंसं मीठ। भाज्या ज्या आहेत आपण घातलेल्या त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे। तुम्हाला यामध्ये अजून जर परसबी वगैरे भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता, पण मी इकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच यामध्ये घातलेल्या आहे। आणि यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं आपण त्याला चांगलं शिजवून घ्यायचं। तर इकडे मी 3 मिनिटं त्याला चांगलं हे करून घेतलेलं आहे, वाफलून घेतलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये घालणार आहे, यावर ताट वगैरे झाकायचं नाही, असंच फक्त त्याला हलवत राहायचं आणि 2 ते 3 मिनिटं त्याला चांगलं वाफलून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालणार आहे आपण मॅगी मसाला, जो मॅगीच्या पॅकेटमध्ये मसाले असतात। तर तो मॅगी मसाला मी यामध्ये घालून घेते। तर इकडे मी 3 पॅकेटची मॅगी बनवते, त्याच्यानुसार मी इकडे 3 पॅकेटचे मसाले घालून घेते यामध्ये। तुम्हाला जर थोडीशी स्पायसी पाहिजे असेल तर एक्स्ट्रा 5 रुपयाला मॅगी मसाला भेटतो, तर तोही घालू शकता। तर इकडे मी तो मसालाही एक्स्ट्रा मॅगी मसाला आहे, तर तोही यामध्ये मी 1 घालून घेते। त्यामुळे मॅगीची चव खूप छान लागते। थोडंसं बनवायला टाईम लागतो, पण खाण्यासाठी मॅगी खूप भन्नाट अशी लागते। तुम्ही जेवढ्या भाज्या घालसाल तेवढ्या त्यामध्ये तुम्ही घालू शकता। आणि आता हेही यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते। मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला की आता आपण यामध्ये घालून घेणार आहे पाणी। पाणी हे मी गरम करून घालते, जेणेकरून पाणी गरम करूनच घाला। थंड पाणी घातलं तर मग शिजायला पण खूप टाईम लागतो आणि भाजीची चव पण वेगळी थोडीशी मॅगीची चव पण थोडी वेगळी येते। तर इकडे मी पाणी गरम करून घातलेलं आहे, कोमट पाणी आहे, तर ते घालून घेतलं आणि त्यालाही यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आता मसाले आणि त्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची। तुम्हाला यामध्ये थोडंसं वाटलं मीठ घालायची गरज आहे तरी तुम्ही घालू शकता, पण मी मीठ व्यवस्थित घातलेलं आहे त्यामुळे मी मीठ आता घालत नाही। पाणी व्यवस्थित घाला, जेवढी मॅगी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या। आणि आता ह्याला मी एक चांगली उकळी काढून घेते। उकळी लगेच येते, पाणी गरम असतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटांमध्ये त्याला लगेच उकळी येते। तर इकडे चांगली उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये मी घालून घेते जे मॅगी आहे, तर ती घालून घेते आणि तिलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही तिला कट करून पण घालू शकता। मी पूर्ण अख्ख्या मॅगी घातलेल्या आहेत, पूर्ण नूडल्ससारखे हे झाले पाहिजे। ते बाय डिफॉल्ट वेगळे होतात शिजले की, तर तुम्ही बघू शकता असं वेगळं झालेली आहे मॅगी। तिला थोडंसं मिक्स करत राहायचं म्हणजे जेणेकरून मसाले आणि मॅगी एकजीव झाली पाहिजे। तर इकडे आपली मॅगी पूर्ण शिजलेली आहे। तुम्हाला जर यामध्ये ज्यूस नसेल पाहिजे तर तुम्ही कमी पाणी घालू शकता, पण इकडे थोडा ज्यूस असेल तर मॅगी खाण्यासाठी खूप छान लागते। मॅगी सारखं खाणं पण तब्येतीला चांगलं नसतं, तर कधीतरी तुम्ही मॅगी खाऊ शकता। तर इकडे आपली मॅगी मस्त शिजलेली आहे। तर यामध्ये आता आपण वरून घालूया थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली। तर इकडे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि तिलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इकडे आपली मॅगी रेडी झालेली आहे आणि तिला इकडे मी आता एका प्लेटमध्ये खाण्यासाठी घेतले। तर तुम्ही बघू शकता खूप
छान अशी आपली मॅगी रेडी झाली. तर तिला आता मी इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते अगोदर. बघू शकता. तर इकडे प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि मस्तपैकी आपली मसाला मॅगी रेडी झाली. तर कशी झाली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.